नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। आत्ताच्या या घडीतली सर्वात मोठी बातमी देवळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली। नवरा बायकोच्या वादात समजूत घालण्यासाठी आलेल्या मेहुणीचा चाकूने खून करण्यात आला असून यात सालाही गंभीर जखमी झालाय। ही घटना घडली आहे देवळा तालुक्यातल्या मटाणे बोरफाट्यावर। मिळालेल्या माहितीनुसार श्याम माळी यांचा पत्नीशी सतत वाद होत होता। आज पत्नीच्या नातेवाईकांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता हा वाद विकोपाला गेला। यावेळी आरोपीने मेहुणी छाया जाधव यांच्यावर चाकूने जीवघेणा वार केला, तर मध्ये पडलेल्या सोनू कराटे यालाही गंभीर जखम झाली। या हल्ल्यात छाया जाधव यांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेनंतर फरार झालेला आरोपी श्याम माळी याला पोलिसांनी खामखेडा येथून ताब्यात घेतलंय, तर आता देवळा पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत। प्रखर न्यूजसाठी भगवान पवार, पिंपळदर। आज रोजी पोलीस स्टेशन देवळा हद्दीत एक खुनाची घटना घडलेली असून आरोपी नामे श्याम आगमदास माळी व त्याची पत्नी माया यांच्यामध्ये सतत कुरबुरी होत असे, तर त्यांची समजूत काढण्यासाठी यातील मयत म्हणजे आरोपीच्या पत्नीची बहीण छाया ज्ञानेश्वर जाधव ही आईवडिलांसह आज भौरफाटा येथे आली असता मयत व आरोपी यांच्यामध्ये वाद होऊन आरोपीने त्याच्या कमरेला खोचलेल्या चाकूने मयताच्या छातीवर वार करून तिचा खून केलेला आहे आणि तिचा भाऊ नामे सोनू याला गंभीर जखमी केलेले आहे। आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता। त्याला पोलीस स्टेशन देवळा हद्दीतील खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच श्री वैभव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही खामखेडा येथून ताब्यात घेतलेले आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।